बेलगावी के सवर्ण विधानसौधा में कर्नाटक विधानसभा शीतकालीन सत्र चल रहा है। ऐसे में बेलगावी में विभिन्न संगठन अपनी मांगों को लेकर विधानसभा के बाहर प्रदर्शन आदि पर बैठे। इस संगठनों से नगर सभा प्रशासनिक एवं हज मंत्री रहीम खान ने मुलाकात की और उनकी मांगों को सुना और उसने आश्वासन दिया कि उनकी मांगों को मंत्रिमंडल के सम्मुख रखा जाएगा और उन्हें हल करने का प्रयास अवश्य किया जाएगा। मंत्री रहीम खान ने केपी न्यूज से संपर्क करके बताया कि सभी संगठनों से मुलाकात करने के लिए मुख्यमंत्री ने उन्हें निर्देश दिया था, जिस पर उन्होंने प्रदर्शन कर रहे संगठनों के नेताओं से मुलाकात की और उनकी मांगों को मंत्रिमंडल के सम्मुख रखकर हल करने के प्रयास का आश्वासन दिया। मंत्री रहीम खान ने संगठनों के नेताओं से बात कर उनकी समस्याओं को विस्तार से सुना और क्रम लेने का आश्वासन दिया। मंत्री रहीम खान ने नेताओं से सरकार के कार्य के बारे में बताया और कहा कि सरकार लोगों की हितों की रक्षा और उनको सहूलत देने के उद्देश्य से काम कर रही है। आगे भी सरकार लोगों के लिए अच्छे कार्य और योजनाएं उपलब्ध कराएगी। विशेष संवाददाता की रिपोर्ट। ನಾವು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಮತ್ತು ಕನ್ಸರ್ನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಬೈರೇಗೌಡ ಅವರಿಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಅವರು ಒಂಥರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಏನೋ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಸರಿಯಾಗಿ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. ಆದರೂ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ರೀತಿಯಿಂದ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತದೆ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಬೆಟರ್ ನೀವು 4 ಮಂದಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಮತ್ತೆ ರೆವಿನ್ಯೂ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ಮಾತಾಡಿ ನಿಮ್ದು ನಂಬರ್ ಎಲ್ಲರೂ ಕೊಡ್ರಿ. विरोध पक्ष नायकರು ವೇದಿಕೆ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. डिपार्टमेंट का इन्वॉल्वमेंट कॉर्पोरेशन में है बट कॉमन ऑर्डर करके है ना क्या 1200 उतार देना 20, 40, 20, 30 के निकाले आ रहा है। अभी मैं ये काम करता हूँ, कंसर्न मिनिस्टर को बात करके उनसे भी बात कराता हूँ। और वहाँ कौन कमिश्नर नहीं दे रहा ना? नहीं दे रहा सर, कमिश्नर नहीं दे रहा, डायरेक्शन दे देगा। सर हमें मनवी हुआ दिए, तुम्हारे चाहने वाले सब तुम्हारे साथ फोटो लेना चाहते हैं। ಮೆಂಬರ್ಶಿಪ್ ಅವರೇ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ನನಗೆ. ಹೌದು ಸರ್, ನಮ್ಮ ಸರ್ವಿಸ್ ತುಂಬಾ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಆಗಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಆಗಲಿ ಬಸವನ ಬಾಗೇವಾಡಿಯ ಪತ್ರ ಬರಹಗಾರರು ಈ ಒಂದು ಮುಷ್ಕರದ ಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ತಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಅಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅಧಿವೇಶನ ಮಾಡಿ ಮೇಕೆದಾಟಿಗೆ ನೀವು ಅಪ್ರೂವಲ್ ಕೊಡ್ತೀರಿ, ನಮಗೆ ಯಾಕೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಾಕ್ತೀರಿ? ಇದಕ್ಕೆ ಬರ ಐತೆ, ಅವತ್ತನ್ನು ಯಾವ ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಕೊಡೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ ನಮ್ಮ ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದ ಅವರಿಗೆ ಮೇಕ್ ಇನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಗಲಿ ಸ್ಟಾರ್ಟಪ್ ಆಗಲಿ ಹೆಸರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅದಾವ್ರೆ. ಅವು ಯಾರಿಗೆ ಬೆರಳಂಕೆ ಜನರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ದೊರಕಿಲ್ಲ. ಅವತ್ರನ್ನೆಲ್ಲ ನಮಗೆ ಸರಿಯಾದ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದೊರಕಬೇಕಂತ ಹೇಳಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಲೆಟರ್ ತಗೊಂಡು ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾನು ಹೋಗಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ನೀವು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇದು ಲೆಟರ್ ಅವರಿಗೆ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಒಂದ್ಸಲ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು. ಈಗ ನೀವು ಅದನ್ನ ಚರ್ಚೆಗೆ ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಬರ್ಲಾಗ್ತಾ ಒಂದ್ ವೇಳೆ ಇದನ್ನ